हॅलो मित्रांनो, गौतम गंभीर जिथे असतो तिथे काही ना काही भांडण होतच, काहीतरी राडा लफडा होतोच. आणि आज सुद्धा गौतम गंभीरचं एक नवीन कांड झालेला आहे, नवीन राडा झालेला आहे. जी 5th टेस्ट मॅच आहे इंडिया आणि इंग्लंडची, ती ओव्हलमध्ये होणार आहे, ओव्हलच्या ग्राउंडवर होणार आहे. त्यामुळे आज टीम इंडिया ओव्हलच्या ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी गेली होती आणि ती प्रॅक्टिस चालू असतानाच त्या ग्राउंडवर एक चांगलंच भांडण झालं, चांगलाच राडा झाला. एक टीम इंडिया एका साईडच्या पिचवर प्रॅक्टिस करत होती आणि ती प्रॅक्टिस करत असताना त्या जे ओव्हलचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडचे चीफ क्युरेटर म्हणजे ग्राउंड्समन तिथे आले आणि त्यांनी काही प्लेयर्स सांगितलं की जी साईड पिच आहे त्या साईड पिचवर प्रॅक्टिस करू नका, ती खराब होऊ शकते, तुम्ही थोड्या बाजूला प्रॅक्टिस करा. आता मी बी ते सांगताना तो ग्राउंड्समन थोड्या मोठ्या आवाजात बोलला असेल, पण हे ऐकून गौतम गंभीरची एकदम सटकलीच. गौतम गंभीर त्या ग्राउंड्समनला जाऊन असं काय भिडलाय, असं काय झापलं गौतम गंभीरने त्या ग्राउंड्समनला. चांगलं बोट दाखवून दाखवून गौतम गंभीर त्या ग्राउंड्समनला सांगत होता की तुम्ही फक्त ग्राउंड्समन आहात, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की ग्राउंडवर कुठे प्रॅक्टिस करायची, कशी प्रॅक्टिस करायची, हे तुमचं काम नाही. गौतम गंभीर एकदम जोर जोरात बोलत होता आणि त्याच्यामुळे भांडण वाढतच गेलं. आपले जे बॅटिंग कोच आहे ते बॅटिंग कोच मध्ये पडले आणि त्यांनी जे ग्राउंड्समन आहे त्यांना बाजूला घेऊन गेलं. लॉर्ड टेस्ट पासूनच इंग्लंड आणि इंडियामध्ये पंगा सुरू झालेला आहे आणि तो कोच पर्यंत पण आता पोहोचलेला आहे. आता बघूया 5th टेस्ट मॅच मध्ये अजून ग्राउंडवर काय राडा होतो ते.